महाराष्ट्राची कुलस्वामी नाही तुळजाभवानी सह्याद्रीच्या कुशीत ज्याने हिंद विश्व राज्याचं देखणं स्वप्न पाहिलं ते राजाचे छत्रपती धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज शिका संघटित व्हा आणि संघर्ष करा असा संदेश देणारे परमपुण्य भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ज्यांनी शिक्षणाचा भगीरथ सतत तेवढ ठेवला ते महात्मा ज्योतिबा फुले स्त्रियांना स्त्री तत्वाची जाणीव करून देणाऱ्या सावित्रीबाई फुले आणि अहिल्याबाई होळकर या सर्व महापुरुषांच्या स्फूर्तीस वयाच्या 15 वर्षी आई जगदंबा कालिका मातेच्या समोर मारिता मारिता झुंजेन झुंचा झुंचा मरेन अशी भीष्म प्रतिज्ञा करणारे स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर स्वराज्य माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच अशी गर्जना करणारे लोकमान्य बाल गंगाधर टिळक या सर्व महापुरुषांच्या स्फूर्तीस राजे महाराजांच्या स्फूर्तीस सर्व संत ऋषी सज्जनांच्या स्फूर्तीस विनम्र अभिवादन। खर तर माझा हिंदू धर्माचा परम पवित्र भगवा ध्वज महाराष्ट्राचा परम पवित्र भगवा ध्वज आणि हिंदुस्थानच्या राष्ट्रध्वजाला अभिवादन करून आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राध्यापक जयप्रकाश दैपळे सर, जे प्राचार्य आहेत जैन विद्या प्रसारक मंडळ श्री गुरु मैया प्रभा कंवरजी प्राथमिक विद्या मंदिर, त्याचबरोबर आजच्या कार्यक्रमाला आजची सत्कार मूर्ती म्हणून जे लाभलेत ते डॉक्टर संतोष हरिभाऊ आगाव ज्यांचं सिम्बायोसिस इंटरनॅशनल युनिव्हर्सिटीमध्ये ते सहाय्यक प्राध्यापक म्हणून काम करतात। त्याचबरोबर आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख मार्गदर्शक ॲडव्होकेट गोरक्षजी आव्हाड व आज हे विश्व शांती निकेतन विद्यालय ज्यांनी हा वटवृक्ष लावला आहे असे आमचे मार्गदर्शक माननीय श्री डॉक्टर प्रवीण आगाव व प्राचार्य डॉक्टर अर्चनाताई आगाव या सर्वांनाही माझा मानाचा जय महाराष्ट्र। खर तर समोर बसलेले पालक हे शून्य आहेत आणि समोर बसलेले विद्यार्थी हे विजेता आहेत। खर तर शून्य पालकांसमोर आणि विजेता असणाऱ्या विद्यार्थ्यांसमोर आमच्यासारख्या व्याख्यात्याने काय बोलावं हा प्रश्न पडतो। आज योगायोग आहे शिवजयंतीचा आणि या योगायोगाचं औचित्य साधून आपण या ठिकाणी पालकांचा विद्यार्थ्यांचा कौतुक सोहळा केला। असा कार्यक्रम मी माझ्या अनेक आयुष्यामध्ये कुठेही कधी पाहिला नाही। इतका कौतुकास्पद खऱ्या अर्थाने हा कार्यक्रम आहे। कार्यक्रम अनेक होतात हो, पण कार्यक्रमाचं मोटिवेट काय असतं त्याच्यामधून काय सार निघतं हे महत्वाचं असतं। पण जर सार निघत नसलं तर त्या लोण्याचा उपयोग काय होणार आहे। म्हणून लोण्यासारखी गोळे तयार करणारी ही शाळा आहे आणि या शाळेतूनच नाही का खऱ्या अर्थाने छत्रपती शिवाजींसारखे बाळराजे निर्माण होत राहतील। कारण की जर विद्यापीठात नसेल घडवणारे संस्कार घडवणारी शाळा नसेल, अरे एका आमच्या माय माऊलीने सांगितलं, आम्ही त्या हॉस्पिटलला गेलो, त्या हॉस्पिटलला गेल्यानंतर तिथे प्रार्थना चालू होती आणि त्या ठिकाणी पडलेला कुरकुराचा पुडा सुद्धा त्या विद्यार्थ्यानं उचलला नाही। आपल्या आई वडिलांनी हात जोडून प्रार्थना नाही का म्हणतायत, त्या विद्यार्थ्याचं निरीक्षण होतं, त्यांनी ते पुडा उचलला नाही। हे संस्कार अशा शाळेतून मिळतात ज्या शाळेला नाव आहे विश्व शांती निकेतन। खऱ्या अर्थाने तुम्हाला किती आभार मानावेत, किती शुभेच्छा द्यावेत हे कमीच आहे। कारण की बाळासाहेब जिजाऊंना एक प्रश्न पडला होता, हे स्वराज्य कसं निर्माण करायचं, हे हिंदवी स्वराज्य कधीच निर्माण होणार, कसं होणार, काय होणार। पण इतिहास वाचणारी माणसं जी इतिहास घडवत असतात त्या बाळासाहेब जिजाऊंनी रामायण महाभारतातला इतिहास वाचला होता। अरे आपल्याला जर आपला पुत्र घडवायचा असेल, अरे त्या काळामध्ये तलवारीची गरज होती, म्हणून आमच्या बाळराजाच्या हातात तलवार देणं गरजेचं होतं। त्यासाठी माताही सक्षम असावी लागते। खऱ्या अर्थाने इथले शून्य पालक पाहिल्यानंतर असं वाटलं की विद्यार्थ्यांना घडवणारे शून्य पालकांबरोबर या ठिकाणी गुरुजन सुद्धा आहे तेवढे सक्षम आहेत। म्हणून एवढे नाही का नॅशनल आणि इंटरनॅशनल पर्यंत विद्यार्थी पोहोचतात। आमच्या महासाहेबांचं एक चालता बोलतं विद्यापीठ, ज्या विद्यापीठामधून बाळराजांबरोबर अनेक सवंगडी घडत गेले। अरे 15 वर्षाच्या पोराला काय समजतं। आज या ठिकाणी इतिहासात वाचल्यानंतर आम्हाला बाळराजे कळाले, आम्हाला अनेक आळंदीचे ज्ञानेश्वर माऊली कळाले, अरे 16व्या वर्षी ज्ञानेश्वरी लिहिणारे माऊली कळाले। पण आज आम्हाला इतिहासाच्या पानानंतर इतिहासाची पुनरावृत्ती झाल्याने या ठिकाणी आम्हाला या सभागृहामध्ये पाहायला मिळाली ही छोटी छोटी मुलं कशी इंटरनॅशनल आणि नॅशनल पर्यंत जाऊ शकतात। अरे हेच रक्त महाराष्ट्रातल्या मराठी माणसामध्ये आहे आणि हेच रक्ताची दमक तुम्हाला आज तलवारीने नव्हे तर तुमच्या ज्ञानार्जनाने, तुमच्या बुद्धीने, तुमच्या कॉम्प्युटर युगाच्या जगता
शहरामध्ये तुम्हाला जगत असताना तुम्हाला कामावीपर्यंत नाही का नेण्याकरता आजचं हे विद्यापीठ आहे. खऱ्या अर्थानं आपण शिवनीतीचा अभ्यास करताना महासाहेब जिजाऊकडून आपण शिकलं पाहिजे की आपला विद्यार्थी, आपला मुलगा, आपला पुत्र कसा घडला पाहिजे. महासाहेबांनी त्यांना तेच घडवलं. महासाहेबांचं निरीक्षणात बाळराजे काय करतायत तर डोंगर तयार करतायत, चिखल घेताय, डोंगर तयार करतायत. शहरामध्ये आता आपल्याला माती पाहायला मिळत नाही, पण आमच्या ग्रामीण भागामध्ये मातीत राहणारे माणसं आहेत. म्हणून माणसानं माणसावर प्रेम करायचं हे आमच्या ग्रामीण भागातून का शिकायला मिळतं, पण आमच्या शहरामध्ये माती पाहायला मिळत नाही. असो, पण तरी तुमच्याकडे ऍक्टिव्हिटीज होतात. आताच एका मातेने सांगितलं इथं वेगवेगळे सण उत्सव साजरे होतात, त्याच्यामध्ये बैलपोळाही उत्सव साजरा होतो. आमच्या बाळराजेने सुद्धा आमच्या बाळराजे सुद्धा बैलपोळा साजरा करताना त्यांनी आपले सवंगडी, आपले मित्र बरोबर घेतले आणि त्यांनी चिखलाच्या गोळ्यापासून किल्ला बनवला. त्या किल्ल्यावर भगवा ध्वज लावला, त्या ठिकाणी मावळे ठेवले आणि आपल्याला काय निर्माण करायचं आपल्या सवंगडीला, आपल्या मित्रांना सांगितलं हे हिंदवी स्वराज्याविषयी श्रेयांची इच्छा. अरे आईच्या मनामध्ये असलेला विश्वास हा आपल्या पुत्राने खऱ्या अर्थाने ओळखला आणि ते पूर्ण करण्याचं काम आपल्याला पूर्ण करायचं आहे. इथं सुद्धा अनेक पालकांनी हे सांगितलं माझ्या मुलाला अधिकारी व्हायचं, IAS व्हायचंय, हे त्यांच्या मुलांनी ओळखलंय. आपलं लक्ष जरी आपलं विद्यार्थ्यांकडे नसलं, पण इथल्या शिक्षकांचं लक्ष आपल्या विद्यार्थ्यांवर आहे. म्हणून इथले विद्यार्थी वाया जाणार नव्हे, तर ही घडवणारी पिढी आहे आणि घडवणारेच योग्य देवा तयार होतील.